कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा फोन आणून देऊ का? नाही नाही, माझा फोन नको, मला तुमचाच फोन हवाय। वहिनी, एक दोन दिवस तुमच्याकडे फोन नसेल तुमचा तर चालेल ना? अहो काय झालंय, माझ्याकडे इकडे माझा फोन नाहीये, त्यामुळे मला कोणाशी कम्युनिकेटच करता येत नाहीये। आणि मी इथे किती दिवस असेल मला काहीच माहित नाही, म्हणून म्हणते प्लीज प्लीज 2 दिवस वहिनी प्लीज। अहो वहिनी प्लीज काय म्हणताय? देईन की फोन, त्यात काय एवढं? आणि काळजी करू नका, तुम्हाला काही झालेलं नाहीये, लवकर घरी जाल तुम्ही। अहो मी तर हेच सांगते सगळ्यांना की मला उगाच ऍडमिट केलंय। मला आता लवकरात लवकर घरी गेलं पाहिजे, खूप गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत मला। सगळं कराल वहिनी, तुम्ही काळजी करू नका। मी भाऊजींना सांगते डॉक्टरांशी बोलायला। पण वहिनी, तुम्ही मला एक प्रॉमिस करा। बोला ना। तुम्ही वेळेवर खाल आणि आराम कराल। वहिनी, तुम्ही नीट खात पित नाहीये म्हणून भाऊजी सुद्धा नीट खात पित नाहीयेत। त्यांची तब्येत खराब व्हावी असं वाटतं का तुम्हाला? नाही हो, त्यांचा सगळा जीव तुमच्यात अडकलाय वहिनी। प्लीज स्वतःची काळजी घ्या, स्ट्रेस घेऊ नका तुम्ही अजिबात, आणि लवकर घरी या, सगळे वाट बघतायत तुमची। लवकरात लवकर तर घरी यायचंच आहे मला, पण त्याआधी मला खूप गोष्टी करायच्या आहेत। मी खरं बोलतेय, सगळ्यांना पटवून द्यायचंय, सत्य सगळ्यांसमोर आणायचंय। हे सगळं केल्यावरच मी गप्प बसेन वहिनी आता। आणि हां, त्याआधी तुम्ही मला एक प्रॉमिस करा। कसलं प्रॉमिस? हे बघा, तुम्ही मला फोन दिलाय हे कुणाला सुद्धा कळू देऊ नका, अगदी अधिपतींना सुद्धा नाही। हां, प्रॉमिस। प्रॉमिस वहिनी, मी कोणालाही सांगणार नाही। ठेवा तुमच्याकडे फोन। चार्ज आहे ना? हो। सायलेंटवर आहे ना? नाही। हां, इथे ठेवू का? नको। मॅडम, त्यांची गोळ्या घ्यायची वेळ झालीये, तुम्ही प्लीज बाहेर थांबा। विजिटर्सना एवढा वेळ थांबणं अलाउड नाहीये। थोडा वेळ अजून थांबू द्या ना प्लीज। मॅडम, ऑलरेडी तुम्ही खूप वेळ थांबलात। हॉस्पिटलचे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावेच लागतील। प्लीज तुम्ही बाहेर थांबा। हो, जाते। अधिपती, अरे ही तर काय करतोय आज? अरे लगीन घर आहे, लय कामं पडलेत। चल 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 बघू तू। थंड घे, सगळं सामान आणून दिलंय मी त्या धनाजी आणि गोविंदला, ते करतील पोरं सगळं नीट। तू कशाला टेन्शन घेते एवढं? वय, पण ते दोघं तुझ्या वडिलांनी खाली घेऊन येतील वर। म्हणजे अरे उद्या लगीन आहे त्यांचं, खाली चारुलताबाईंना चुडा भरायचं चाललंय, आणि तुम्ही बापले आपापल्या खोलीत बसून राहिलायसा। अरे किती बोलावणं धाडलं तुम्हा दोघांनी, ते बी येईनात तू बी येईनास। तू तू चल बघू। लगीन त्यांचं आहे ना, त्यासनी घेऊन जा की, मी काय करू तिथं? तू तुझ्या वडिलांना घेऊन खाली चल। नाही, मी काय नाही, ते तुझं तू बघ जा, आणि मी काय त्यांच्या संग बोलायला जाणार नाही। असं नको करूस अधिपती, कार्य आहे घरात, बोला तुम्ही एकमेकांशी। अरे बघ, असं बसून राहू नकस, खाली चल, पाहुण्या रावळ्यांशी बोल, हा कार्यात सहभागी हो ना। नाही, ते तू कर। ते मी करतेच आहे, पण खाली बायका सुनबाई बद्दल विचारायला लागल्यात। काय सांगू कळना झालंय मला। त्यात काय, तब्येत बरी ना म्हणावं। अरे पण तेवढं सांगून बायका गप्प बसत्यात होय? काय झालं, कुठं झालं, कसं झालं, 100 प्रश्न विचारत्यात। तू तू चल, तुझ्या वडिलांना घेऊन खाली ये। हे बघ, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली का बघ, म्हणजे बायका तेवढ्या त्याच्यात गुंतून राहतील नव। सुनबाई असती तर तिनं पुढवून समजा केलं असतं, आता ती नाही तर तुलाच बघावं लागेल नव। मला म्हातारीला काय सुधारणा झालाय बघ, तिच्यांची एक काम धड करत नाही, ती काय कामाची नाहीये, काय उपयोग नाही तिचा। तू 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 चल बघू। तुला खरं सांगू काय, मास्तरीन बहीण आहेत त्यामुळे माझी इच्छाच होत नाही काय करायची। वैर समध्यांचंच असं झालंय, पण आता हे कार्य हातात घेतलंय नव, मग ते पुरं करावं लागणार। तिच्यासाठी तरी चल, सुनबाईने एवढा मोठा घाट घातलाय नव, मग तो पुरं करायला पाहिजे की नाही? तूच म्हणतोयस नव, मग चल, असं तोंड पाडून बसू नकस, तुझ्या वडिलांनी खाली घेऊन ये। चारुलता बाईंना बी बरं वाटत। त्यांची इच्छा आहे म्हणूनच आमचे हात दगडाखाली आहेत, नाहीतर नाहीतर काय।
काय नाही. हा असं का बोलला? घ्या नाही नकोत मला. घ्या म्हणतीये ना. अहो मला नकोत, मी सांगितलं ना. हे बघा, उगाच माझा वेळ वाया घालू नका. गप गोळ्या घ्या. मला बाकीच्या पेशंटना सुद्धा औषध द्यायचंय. अहो, असं काय करताय मला? अहो त्या नाही म्हणतायत तर मग जाऊ द्या की. तुम्ही डॉक्टर आहात? नाही पण नाही ना, मग मध्ये बोलू नका. आणि काय हो, तुम्हाला जायला सांगितलं होतं ना, अजूनही इथेच घुटमळताय. हे बघा, मी सिक्युरिटीला बोलवेल. लवकर बाहेर जा. नाही त्या वहिनी, जा तुम्ही. जाते मी. वहिनी मी बाहेरच आहे, काळजी करू नका. आणि काही लागलं तर मला सांगा. हा मॅडम प्लीज गोळ्या घ्या. नको प्लीज मॅडम गोळ्या घ्या. मॅडम प्लीज. प्लीज नकोत. अगं ए बाई, कशाला माझं डोकं फिरवतेस? गप घे ना गोळ्या. अहो तुम्हाला मराठीत सांगितलेलं नाही कळत आहे का? नकोत मला गोळ्या, मला गुंगी येते या औषधांनी. काय झालं? तुम्ही असे अंधारात का बसला होता? नाही काही नाही. तब्येत बरी नाहीये? ताप एक? नाही चारू, मी ठीक आहे. मग खाली का नाही आलात? देवीची आरती करायची म्हणून आरतीचं ताट घेऊन आलात आणि ते ताटही तसंच आहे. चारू, मला इच्छा नाही झाली खाली यायची. मी सारखा विचार करतोय. मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय माझं. तुमच्या मनात अजूनही तेच चालू आहे का? चारू, मी जेव्हा आजारी होतो ना इथं, तेव्हा अक्षरानं खूप मोठी रिस्क घेतली आहे मला बरं करायला. ती मला घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. मला बेस्ट ट्रीटमेंट मिळेल याची व्यवस्था तिनं केली, आत्मीयतेनं, तळमळीनं. माझ्या सख्ख्या मुलानं माझ्याकडे कधी बघितलं नाही त्या भुवनेश्वरीच्या धाकानं. तेव्हा माझ्या सुनेनं, त्या पोरीनं माझी काळजी घेतली. हे माझं सगळं आयुष्य, हे त्या अक्षराची देणगी आहे ग. खूप प्रेमानं तिनं माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, आणि मी काय करतोय तिच्यासाठी? मी काही नाही करतोय. मी स्वार्थी होतोय. म्हणजे तिची तब्येत बरी नाहीये, ते तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, आणि मी काय करतोय? मी इथे लग्न वगैरे करतोय. हे बरोबर आहे? तिच्या तब्येतीपेक्षा मी लग्नाला महत्व देतोय. मग नका देऊ महत्व. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.